आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझे सर्व पालक, अगदी उत्साही पालक आहेत. तुमच्या या छोट्यांच्या कलागुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्व इथे अगदी भरगच्च पूर्ण आपलं स्टेडियम भरलं आहे. कालच्या मॅच सारख्या आज आपण प्रचंड उत्साहाने इथे जमा झाले. या सर्व पालक वर्गाचं मी आधी अभिनंदन करतो. त्यांच्यामुळेच आजचा हा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडणार आहे आणि मी प्रथमच या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आपण दीपप्रज्वलन केलं. या दीपप्रज्वलनातून आपण स्फूर्ती घेऊया आणि आपल्या छोट्या कलाकारांचं भविष्यात मोठे त्यातून आपल्याला टॅलेंट आणि कलाकार उत्तम असे नृत्य आविष्कार आपल्याला पाहताना त्यातूनच काही पुढे आपल्याला मोठेपणी असे कलाकार यातूनच निर्माण होतात. या छोट्या छोट्या कार्यक्रमात सर्वप्रथम मी या कार्यक्रमात उपस्थित राहिलो, मला आमंत्रित केले ते आपल्या द्रोणाचार्य शिक्षण संस्थेचे पाटील सर, त्यांचे मी प्रथम आभार मानतो की मला या कार्यक्रमात उपस्थित करून सन्मानित केले. माझा सन्मान, माझं काम किंवा माझं कार्य एवढं मोठं नाहीये, तरी सुद्धा प्रत्येक वर्षी सर मला उपस्थित राहण्याचं आमंत्रण देतात आणि मी वेळ काढून उपस्थित राहतो. कारण मला तुमच्या पालकांचं म्हणजे पालकांबरोबर इंटरॅक्ट करायला बऱ्याचशा प्रोग्राममध्ये मी आलेलो आहे. त्या ठिकाणी या शाळेचा प्रोग्रेस पाहिल्यानंतर खूप उत्साह वाटतो की अशा प्रकारची एक शाळा की स्लम एरियाची शाळा आपण पाहतो की एका छोट्याशा एका खोलीतून शाळेतल्या खोलीतून एक या दिवा पब्लिक स्कूलची सुरुवात केली. पाटील सरांचं मेहनत, त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविध पत्नी यांची साथ आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो म्हणतात, परंतु त्या माऊली त्यांच्या सावलीसारख्या उभ्या असतात. प्रत्येक क्षणाला मला अनुभव होतो की प्रत्येक वेळेस त्या त्यांच्या सोबत असतात आणि त्यांचं सर्व शिक्षकेतर वर्ग, तुम्ही पालक, तुमचा विश्वास सरांवर आहे. म्हणूनच आज शाळा ही प्रगती पथावर आहे. प्रत्येक गोष्टीत अगदी विज्ञान प्रदर्शन जाऊ द्या, तुमच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप आहेत, अगदी वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, त्यामध्ये आपले विद्यार्थी चमकतात. त्याचा आम्हाला गौरव म्हणजे त्याचा अभिमान वाटतो. असे पालक आणि अशी शाळा या परिसरात आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आणि या शाळेसाठी यापुढे आपल्याला सर्व पालक वर्ग यांना विनंती आहे की आपली शाळा कशी मोठी होईल आणि एक चांगल्या प्रकारे इमारत कशी निर्माण करता येईल याचा आपण प्रयत्न करूया. त्यासाठी माझ्याकडून, माझ्या संस्थेकडून नक्कीच काही मदत लागल्यास मी कटिबद्ध राहील. मी नक्कीच आशा करतो की मी नक्कीच प्रयत्न करेन. आज भाषण ऐकण्यासाठी तुम्ही इथे जमले नाही हे मला माहिती आहे, पण एक बोलण्याची संधी मला दिल्याबद्दल मी बोललो. आपल्या सर्व पालकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या बाल कंपन्यांना आपल्याला पाहायचं आहे, त्यांचा उत्साह आपल्याला वाढवायचा आहे, त्यांच्या कलागुणांना वाव द्यायचा आहे. पुन्हा एकदा मी सर्व मान्यवर उपस्थित असलेल्या व्यासपीठावर पाहुणे यांना आणि आपल्या पालकांना, छोट्या सर्व कलाकारांना शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो. 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिवा पब्लिक स्कूल. जोरदार जहांचा गडगडाट अप्रतिम असा क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अशोकजी रामचंद्र बेताळ सर काय म्हणाले की मी खूप छोटा व्यक्ती आहे. या सरांसाठी जोरदार जहांचा आपल्या शाळेसाठी सरळ असताना सहकार्याने व्यक्तिमत्व आहे. मोठी माणसं नेहमी कशीच म्हणत असतात मी खूप छोटा आहे आणि छोटा असतो तो खूप मोठा व्हायचं शो करत असतो, दाखवत असतो. मोठी माणसं आम्ही लहान आहोत. या सरांसाठी जोरदार